नमस्कार. दिनांक 21 फेब्रुवारी. कथेचं शीर्षक आहे हम किसी के ताबेदार नहीं. चिंतोपंत टोळांबरोबर महाराज अक्कलकोटास यावयास निघाले त्यावेळची ही लीला. ते एका घोड्यावर, चिंतोपंत दुसऱ्या घोड्यावर असे ते निघाले. बरोबर एक नोकरही होता. 4 कोस जातायत तो सोलापुराहून कलेक्टरचा चिंतोपंतांनी तातडीच्या कामासाठी उभ्या उभ्या भेटून जावे असा निरोप आला. वाटेत एका झाडाखाली सावलीत महाराजांची बसावयाची सोय करून चिंतोपंतांनी नोकरास महाराजांवर लक्ष ठेवण्यास बजावले. ते सोलापुराकडे जाताच महाराज उठले व चालू लागले. महाराजांनी जाऊ नये म्हणून नोकराने विनवले असता महाराज म्हणाले, हम किसी के ताबेदार नहीं. संत, महंत, अवतारी पुरुषांची एक मोठी मौज असते. ते सदैव ब्रह्मवृत्तीवर असतात. तसेच ते सदैव परोपकारही रमलेले असतात. परोपकार म्हणजे केवळ पैसा अडक्याची व कामाची मदत नव्हे, सद्बोध घडवणे हाही परोपकारच असतो. त्यांची प्रत्येक कृती, प्रत्येक उक्ती ही परोपकाराची म्हणजे उद्धाराची व ज्ञानाचीच असते. महाराजांना घेऊन चिंतोपंत अक्कलकोटास जाण्यास निघाले खरे, पण वाटेतूनच सरकारी कामासाठी त्यांना परतावे लागले. माणूस हा गुलाम आहे, बंदा आहे, तसा मिंधाही आहे. कितीही मोठा झाला तरी तो मिंधाच बंदाच आहे. पण ईश्वराचे तसे नाही. तो कोणाचा गुलाम नाही, तो कोणाचा बंदा नाही, मिंधा तर नाहीच नाही. भक्तीमध्ये तो भक्ताचा दास असतो असे म्हटले जाते खरे, पण या दास्यत्वाची जातकुळीच वेगळी आहे. मालक नोकर असे ते नाते नाही. तो माणसासारखा परतंत्र नाही. तो स्वतंत्र आहे. तो सर्वांचा मालक आहे. तो पूर्ण निस्पृह आहे. महाराजांनी हेच या लीलेच्या निमित्ताने दाखवले आहे. सरकारी नोकरीमुळे चिंतोपंत परतंत्र होते. कलेक्टरचे काम आटोपून ते परत येईपर्यंत त्यांची वाट पाहत महाराज तिष्ठत राहतील ते शक्यच नव्हते. बसावयास घोडा व दिमतीला नोकर दिला म्हणून त्यांना चिंतोपंतांचे मिंधेपण येण्याचे कारण नव्हते. ते मिंधेपण आपणासारख्या सामान्यांना, महाराजांसारख्या असामान्य विभूतीला त्यांचे काय. चिंतोपंतांनी नेले तर त्याचे अक्कलकोटी जाणे होणार होते असे मुळीच नव्हते. अक्कलकोट प्रवेशाची वेळ आली आहे हे दाखवणारे ते एक निमित्त होते, कारण होते इतकेच. महाराजांसारखा त्रिभुवन गोसावी बरोबर असता कलेक्टरची थोरवी अधिक नाही हे कळण्या इतकी चिंतोपंतांची निष्ठा पक्की नव्हती. महाराजांना अक्कलकोटला घेऊन जाण्याचे काम त्यांनी अर्धे पूर्ण करावयास हवे होते. तेच अधिक उचित होते. कलेक्टरचा रोष ओढवला असता तर फार तर नोकरीवर पाणी सोडावे लागले असते. तसे झाले असते तरी महाराजांनी त्यांना वाऱ्यावर सोडले नसते. देव आपला नित्याचा सांगाती असतो. संत सोहिरोबांनी देवपूजेत व्यत्यय आणणाऱ्या सरकारी नोकरीचा राजीनामा नव्हता का दिला? तसेच चिंतोपंतांनीही करणे उचित झाले असते. देव नुसती श्रद्धा पाहत नाही, तो निष्ठाही कसाला लावतो हे जसे या लीलेतून दिसते, तसेच माणसांच्या तंत्राने देव चालत नाही हेही कळून येते. तो खऱ्या अर्थाने स्वतंत्रच असतो. घोडा, गाडी, चाकर दिल्याने देव आपला मिंदा होत नाही हेच खरे. उत्तमोत्तम प्रसादाची ताटे, हार फुलांच्या राशी आणि देणग्या दागिन्यांच्या वर्षावाने देवाला आपलासा करू पाहणाऱ्यांसाठी ही लीला आहे. धन्यवाद.